नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींवर आता कार्यवाही होणार आहे, कारण की लाडक्या बहिणींनी अपात्र असताना सुद्धा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अपात्र असताना त्यांची पात्रता नसताना सुद्धा त्यांनी लाभ घेतला आहे, त्यांच्यावर मोठी कार्यवाही करण्यात येणार आहे। त्या संदर्भातले शासनाचे परिपत्रक जाहीर झालेले आहे। सर्व सीओ यांना म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसे आदेश दिलेले आहे, त्यांना कार्यवाही करून तसा अहवाल मागितलेला आहे। या अपात्र महिलांकडून आता भरपाई घेतली जाणार आहे। तसेच या लाडक्या बहिणींचा लाभ तर बंद होणारच आहे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येऊ शकतो। या महिलांच्या याद्या सुद्धा आता सीओंकडे आलेल्या आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आलेल्या आहे। तर परिपत्रकामध्ये काय माहिती दिली आहे ती आपण सविस्तरपणे बघूया। तर आपण या ठिकाणी बघू शकता की मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे पत्र आलेलं आहे ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडनं। मग काय सांगितलंय बघा, प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे सीओ आहे त्यांना हे पत्र दिलेलं आहे। विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संदर्भ आहे महिला व बालविकास विभागाचे पत्र। महोदय सोबत जोडलेल्या संदर्भाकीत पत्राचे कृपया अवलोकन व्हावे। माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या म्हणजे डाटाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास विभागाने संदर्भाधीन पत्रान्वये पाठवली आहे। सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे। सदर पत्रकासोबत महिला व बालविकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत। सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत। जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहेत। त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बालविकास विभागास उपलब्ध करून द्यावा व त्याची प्रत ग्रामविकास विभागास उपलब्ध करून द्यावी। आपला नितीन स पवार कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी मित्रांनो अशा पद्धतीने हे पत्र सर्व जिल्हा परिषदेतील सीओ यांना काढलेले आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काढलेले आहे। महाराष्ट्रातील 1183 जे जिल्हा परिषदमध्ये सेवेत आहेत लाडक्या बहिणी त्या अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा लाभ घेतला आहे, त्यांच्यावर आता कार्यवाही करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। या लाडक्या बहिणींवर काय कारवाई होणार आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।